हॅलो फ्रेंड्स, मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये डिटर्जंट कशाला म्हणतात आणि टूथपेस्टबद्दल माहिती घेतली होती. हे मॅनमेड मटेरियल आहे. हे आपल्या दैनंदिन डेली वापरातील आहे, रेग्युलर वापरातील पदार्थ आहेत. मित्रांनो, आज आपण पाहूया नॅचरल डिटर्जंट म्हणजे नैसर्गिक अपमार्जके कशाला म्हणतात ते पाहूया. आणि मॅनमेड डिटर्जंट जे आहेत, मानवनिर्मित किंवा संश्लिष्ट अपमार्जके ज्याला म्हणतात, ते आपण आज पाहणार आहोत. तर मित्रांनो, सोप नट त्याला रिठा असं म्हणतात. सोप नट म्हणजेच काय? रिठा. अँड सोप पॉड म्हणजे शिकेकाई. या ठिकाणी तुम्हाला दिसतंय सोप नट हे रिठा आहे आणि या ज्या शेंगांसारखं दिसतंय ते शिकेकाई आहे, बरोबर. दे कंटेन अ केमिकल नेम सॅपोनिन. लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये केमिकल असतं की ज्याचं नाव आहे सॅपोनिन. हे सॅपोनिन काय करतं? मळ दूर करण्याचं काम करत असतं, बरोबर. दे सोप नट अँड सोप पॉड डू नॉट हॅव एनी हार्मफुल इफेक्ट ऑन ह्युमन स्किन. हे जे सोपनट आहे म्हणजे रिठा आहे आणि शिकेकाई आहे, तर त्याचा मानवी स्किनवर किंवा त्वचेवर कोणताही दुष्परिणाम होत नाही. सिल्क रेशमी कपड्यावर सुद्धा त्यांचा कोणता दुष्परिणाम होत नाही, किंवा वुलन थ्रेड्स म्हणजेच लोकरी वस्त्रावर सुद्धा त्यांचा कोणताही परिणाम होत नाही. म्हणून हे नैसर्गिक अपमार्जके जे आहेत, नॅचरल डिटर्जंट जे आहेत, ते वापरणं खूप गरजेचं असतं आणि पूर्वीच्या काळी हेच वापरले जायचे. आता पाहूया मॅनमेड डिटर्जंट, मानवनिर्मित अपमार्जके कोणती आहेत ते पाहूया आपण. मानवनिर्मित अपमार्जके. आता पाहूया. पहिला आहे सोप. सोप म्हणजे साबण. सोप इज मॅनमेड डिटर्जंट विच हॅज बीन इन यूज सिन्स एन्शियंट टाइम्स. प्राचीन काळापासून साबण वापरत आलेला आहे माणूस. इट इज बिलीव्ड दॅट सोप वॉज इन्व्हेंटेड इन द वेस्ट अबाउट 2000 years ago. असं मानलं जातं की पाश्चिमात्य देशांमध्ये सुमारे 2000 वर्षांपूर्वी साबणाचा शोध लागलेला आहे. इन दोज डेज सोप वॉज प्रिपेड युजिंग ॲनिमल फॅट. त्या काळामध्ये साबण कसा तयार केला जायचा? ॲनिमल फॅट म्हणजे प्राण्यांची चरबी, अँड वूड ॲश म्हणजे लाकडाची राख वापरून त्या काळात साबण तयार केला जायचा. टुडे वी कम अक्रॉस अ व्हरायटी ऑफ सोप्स. सध्या आपल्याला अनेक विविध प्रकारचे साबण आपल्याला पाहायला मिळतात बाजारामध्ये. आता पाहूया टाइप्स ऑफ सोप. साबणाचे सुद्धा प्रकार आहेत मित्रांनो. साबणाचे 2 प्रकार आहेत. पहिला आहे हार्ड सोप आणि दुसरा आहे सॉफ्ट सोप. लक्षात ठेवा, साबणाचे 2 प्रकार, हार्ड सोप आणि सॉफ्ट सोप. आता हार्ड सोप जो आहे तो कशासाठी वापरला जातो? वॉशिंग क्लोथ्स म्हणजे कपडे धुण्यासाठी वापरला जातो. आणि सॉफ्ट सोप जो आहे तो बाथिंग म्हणजे आंघोळीसाठी वापरला जातो. लक्षात ठेवा, हार्ड सोप आहे तो कपडे धुण्यासाठी आणि सॉफ्ट सोप आहे तो बाथिंगसाठी म्हणजे आंघोळीसाठी वापरला जातो. आता हार्ड सोप जो आहे ना तो सोडियम सॉल्ट आहे. सोडियमचा क्षार आहे कशाचा? मेदाम्लाचा, फॅटी ॲसिडचा किंवा तेलाम्लाचा. आणि सॉफ्ट सोप जो आहे तो पोटॅशियम सॉल्ट आहे, तेलाम्लाचा. लक्षात ठेवा, हार्ड सोप जो आहे तो सोडियम सॉल्ट आहे आणि सॉफ्ट सोप आहे तो काय आहे? पोटॅशियम सॉल्ट आहे. लक्षात ठेवा, हार्ड सोप सोडियम सॉल्ट, सॉफ्ट सोप पोटॅशियम सॉल्ट, एवढं लक्षात ठेवा. अँड इट डज नॉट कॉज इरिटेशन ऑफ स्किन, आणि त्याच्यामुळे त्वचेची आग होत नाही. इन द हार्ड वॉटर ऑफ अ वेल ऑर ट्यूबवेल म्हणजे जे कठीण पाणी असतं विहिरीचं किंवा कूपनलिकेचं, हापसा म्हणतात किंवा त्याला कूपनलिका म्हणतात, त्या वेल आणि ट्यूबवेलचं जे हार्ड वॉटर असतं, सोप डज नॉट गिव्ह लेदर, त्या साबणाचा फेस होत नाही कठीण पाण्यामध्ये. बट फॉर्म अ स्कम, त्या साबणाचा साका तयार होतो, त्याचा फेस तयार होत नाही. आणि असं पाणी असेल, ॲज अ रिझल्ट सोप लुजेस इट क्लिन्सिंग प्रॉपर्टी. साबण जो आहे ना त्याचा तो अपमार्जन करण्याचा किंवा स्वच्छ करण्याचा गुणधर्म गमावून बसतो कठीण पाण्यामध्ये. आता पाहूया सिंथेटिक डिटर्जंट. त्याला संश्लिष्ट अपमार्जक असं म्हटलं जातं. सिंथेटिक डिटर्जंट. आता सिंथेटिक डिटर्जंट पहा. नाव सिंथेटिक डिटर्जंट्स हॅव टेकन द प्लेस ऑफ सोप. सध्या सिंथेटिक डिटर्जंटने
साबणाची जागा घेतलेली आहे. देर आर सेव्हरल मेथड्स ऑफ प्रोड्युसिंग दिस डिटर्जंट्स. ही अपमार्जके सिंथेटिक डिटर्जंट तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. The long structural units in the synthetic detergents are obtained from raw materials which are mainly fats or kerosene. पहा, ह्या ज्या लांब रचनात्मक जे घटक आहेत, ह्याचे जे रेणू आहेत, मोलिक्युल्स आहेत, त्याचे जे लॉंग स्ट्रक्चरल युनिट म्हणजे लांब त्याचा जो रचनात्मक भाग आहे तो कशापासून बनवलेला असतो? रॉ मटेरियल्स विच आर मेनली फॅट्स ऑर केरोसिन. कच्चं माल काय वापरला जातो त्याच्यामध्ये? फॅट्स वापरले जातात. काय वापरले जातात? फॅट्स म्हणजे स्निग्ध पदार्थ, आणि केरोसिन म्हणजे रॉकेल वापरलं जातं. डिटर्जंट्स आर ऑब्टेन बाय subjecting raw materials to a variety of chemical processes. Synthetic detergents are used in many types of cosmetics. आणि हे जी सिंथेटिक डिटर्जंट्स आहेत ना, ती वेगवेगळ्या प्रकारचे जे कॉस्मेटिक्स आहेत, सौंदर्य प्रसाधन आहेत, त्याच्यामध्ये वापरली जातात. अँड सिंथेटिक डिटर्जंट्स कॅन बी यूज इन हार्ड वॉटर ॲज वेल. पहा, साधा सोप जर असेल तो हार्ड वॉटरमध्ये वापरला जात नाही, त्याचा फेस होत नाही. पण सिंथेटिक डिटर्जंट जे आहेत ना, ती हार्ड वॉटर म्हणजे कठीण पाण्यामध्ये सुद्धा वापरली जातात. आता पहा, ॲज पर द यूज ऑफ द डिटर्जंट म्हणजे वापराची जशी गरज असेल डिटर्जंट वापराची. सपोर्टिंग ॲडिटिव्ज सच ॲज परफ्युम्स. पहा, परफ्युम्स म्हणजे सुगंधी द्रव्ये त्याच्यामध्ये ॲड केली जातात साबणामध्ये. डाईज रंगद्रव्ये, वेगवेगळ्या रंगाचे साबण आपण पाहतो, वेगवेगळ्या परफ्यूमचे आपण साबण पाहतो. त्याच्यामध्ये जर्मिसाइड सुद्धा असतात काही साबणांमध्ये. डेटॉल सारखा साबण असेल तर त्याच्यामध्ये जर्मिसाइड्स असतात. अल्कोहोल, त्याचप्रमाणे अँटी फोमिंग एजंट्स असतात, फेननाशक असतात, मॉइश्चरायझर्स असतात म्हणजे कोरडेपणा टाळणारे घटक असतात, फाईन सँड बारीक रेते असते, आणि हे वेगवेगळ्या डिटर्जंटमध्ये वापरलं जातं. आणि हे त्याच्या गुणधर्मानुसार किंवा त्याचा वापर जसा आहे त्या वापराच्या गरजेनुसार हे पदार्थ त्याच्यामध्ये मिक्स केले जातात. आता पाहूया मित्रांनो, प्रिपरेशन ऑफ सोप. साबणाची निर्मिती, साबण कसा तयार केला जातो ते पाहूया आपण. प्रिपरेशन ऑफ सोप. पहा, मटेरियल काय लागतंय त्याच्यासाठी. पहा, 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड, 60 ml कोकोनट ऑइल म्हणजे खोबरे तेल, 15 ग्रॅम सॉल्ट, 15 ग्रॅम मीठ लागतंय, परफ्यूम सुगंधी द्रव्य पाहिजे, ग्लास रॉड काचेची कांडी पाहिजे, बिकर चंचू पात्र हवंय, ट्रायपॉड म्हणजे तिपाई हवी, वायर गेज पाहिजे, लोखंडी जाळी पाहिजे त्यासाठी, बर्नर पाहिजे, वॉटर पाणी पाहिजे, आणि मोल्ड म्हणजे साचा पाहिजे. साबण ज्या आकाराचा पाहिजे त्या आकाराचा साचा पाहिजे आपल्याकडं. आता प्रोसिजर काय आहे पहा. टेक 60 ml कोकोनट ऑइल इन अ बिकर. एका चंचू पात्रामध्ये 60 मिलीलिटर काय घ्यायचे? खोबरे तेल घ्यायचे. डिझॉल्व 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड इन 50 ml वॉटर. म्हणजे 15 ग्रॅम सोडियम हायड्रॉक्साईड हे 15 मिलीलिटर पाण्यामध्ये विरघळवायचं आहे. मिक्स द सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन इन द ऑइल स्लोली व्हाईल स्टेरिंग इट. म्हणजे हे जे सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन आहे ते काय करायचं आहे? मिक्स करायचं आहे तेलामध्ये. पण कसं? स्लोली व्हाईल स्टेरिंग, हलवता हलवता त्याच्यामध्ये काय ढवळता ढवळता काय करायचं आहे? त्याच्यामध्ये सोडियम हायड्रॉक्साईडचं द्रावण टाकायचं आहे त्याच्यामध्ये. आता हीट द मिक्सचर, त्या मिश्रणाला उष्णता द्यायची आहे. अँड बॉईल इट फॉर 10 to 12 मिनिट्स. पहा, 10 ते 12 मिनटं हे मिक्सचर काय करायचं आहे? उकळायचं आहे. टेक केअर दॅट मिक्सचर डज नॉट बॉईल ओव्हर. हे मिक्सचर उतू जाण्याची शक्यता असते, म्हणून ते उतू जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर काय करायचं आहे? डिझॉल्व 50 ग्रॅम सॉल्ट इन 200 ml वॉटर. 200 मिलीलिटर पाण्यामध्ये 15 ग्रॅम मीठ मिसळायचं आहे, विरघळवायचं आहे. अँड पोर दिस सोल्युशन इन टू द अबोव मिक्सचर अँड स्टीर. आणि हे वरचं जे मिक्सचर आहे की सोडियम हायड्रॉक्साईड, कोकोनट ऑइल आणि हे जे मिक्सचर आहे त्याच्यामध्ये काय करायचं आहे? हे पाणी मिसळलेलं जे मिठाचं पाणी आहे ते शिंपडायचं आहे किंवा टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि ढवळायचं आहे. द सोप फॉर्म बाय द केमिकल रिॲक्शन नाव फ्लोट्स ऑन द वॉटर. जो सोप तयार झालेला आहे, साबण तयार झालेला आहे,
तो पाण्यावर तरंगू लागतो. अँड आफ्टर सम टाईम, काही वेळाने काय होतो, इट बिकम्स थिक, तो घट्ट बनतो. नाव सेपरेट द थिक सोप अँड ॲड द परफ्यूम टू इट. आणि काय करायचं आहे नंतर, तो जो साबण आहे तो वेगळा करायचा आहे घट्ट झालेला, आणि त्याच्यामध्ये परफ्यूम ॲड करायचा आहे, सुगंधी द्रव्य ॲड करायचं आहे. शेप द बार ऑफ सोप युजिंग मोल्ड. आणि त्यानंतर तो साबण साच्यामध्ये टाकायचा आहे, आणि जो साचा आहे, मोल्ड आहे, त्याचा आकार त्याला द्यायचा आहे. इन द अबव प्रोसेस, या प्रक्रियेमध्ये काय होतं मित्रांनो, फॅट म्हणजे स्निग्ध पदार्थ अँड अल्कली जे आहेत त्याचे काय होतं, कॉम्बिनेशन होतं, आणि काय तयार होतात, फॅटी ॲसिडचे सॉल्ट तयार होतात. आणि मगाशी पाहिलं आपण कोणते सॉल्ट तयार होत असतात, सोडियम सॉल्ट किंवा पोटॅशियम सॉल्ट तयार होतात. आणि मगाशीच आपण पाहिलं सोडियम सॉल्ट जो आहे तो हार्ड सोपमध्ये असतो कपडे धुण्यासाठी, आणि पोटॅशियम सॉल्ट हा सॉफ्ट सोपमध्ये असतो आपली आंघोळ करण्यासाठी. अशा पद्धतीने हा पार्ट होता. आता आपण पाहूया सिमेंट. सिमेंट हा पार्ट पाहण्यापूर्वी आपल्याला या ठिकाणी 2 क्वेश्चन दिलेले आहेत. व्हॉट आर द मटेरियल्स यूज्ड फॉर कन्स्ट्रक्शन. बांधकामासाठी कोणतं साहित्य वापरलं जातं. तर मित्रांनो, बांधकामासाठी काय केलं जातं, सँड म्हणजे वाळू, लाईमस्टोन म्हणजे चुनखडक, सिमेंट, सॉईल म्हणजे माती, मड चिखल, ब्रिक्स म्हणजे विटा, या गोष्टी वापरल्या जातात, हे पदार्थ वापरले जातात. पुढे आहे क्वेश्चन नंबर 2. विच ऑफ द हाऊसेस सीन इन द पिक्चर्स हिअर हॅव अ स्ट्रॉंग स्ट्रक्चर अँड वाय. आपल्याला काही चित्रामध्ये घरं दिसत आहेत, कुणाची स्ट्रक्चर स्ट्रॉंग आहे ते आपल्याला सांगायचं आहे, आणि का. आता हे कच्चं घर आहे, याचे हे काय स्ट्रॉंग नसतं. ही तर झोपडीच आहे, ही स्ट्रॉंग असू शकत नाही. पण हे पक्का हाऊस आहे, पक्कं घर आहे. पहा, हे पक्कं घर आहे, याचं बांधकाम पक्कं आहे, हे स्ट्रॉंग असू शकतं. का? कारण की याच्यामध्ये सिमेंट, स्टील यासारखे पदार्थ वापरलेले असणार आहेत. हे सिमेंटचं घर आहे. आता सिमेंट प्रोडक्शन, सिमेंट कसं तयार होतं पहा. पहिल्यांदा पाहूया, सिमेंट इज अन इम्पॉर्टंट मटेरियल इन कन्स्ट्रक्शन. बांधकामामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे तो सिमेंट आहे. शीट्स. आता सिमेंटपासून काय काय तयार केलं जातं पहा. शीट्स म्हणजे काय, पत्रे. ब्लॉक्स, पिलर्स आर मेड फ्रॉम कॉन्क्रीट आर प्रोड्यूस फ्रॉम सिमेंट. हे जे पदार्थ आहेत मी हायलाईट केलेलं आहे पहा. सिमेंटपासून काय काय बनवलं जातं पहा. शीट्स, ब्लॉक्स, पिलर्स अँड पाईप्स आर मेड फ्रॉम कॉन्क्रीट प्रोड्यूस फ्रॉम सिमेंट. सिमेंटपासून हे तयार केलं जातं. पत्रे, विटा, खांब तयार केले जातात, पाईप तयार केले जातात. आता सिमेंट असतं कसं, सिमेंट इज अ ड्राय, कोरडं असतं. ग्रीनिश ग्रे, थोडासा हिरवट करडा रंग असतो त्याचा. अँड विथ फाईन पार्टिकल्स, त्याचे सिमेंटचे कण जे असतात ते लहान असतात. इट इज मेड फ्रॉम सिलिका. ते सिलिका म्हणजे सँड, वाळूचं बनलेलं असतं. ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड, लाईम म्हणजे चुना, आयर्न ऑक्साईड आणि मॅग्नेशिया यांच्यापासून सिमेंट बनलेलं असतं. कशाचं बनलेलं असतं, सिलिका, ॲल्युमिना, लाईम, आयर्न ऑक्साईड आणि मॅग्नेशिया. पुढे पाहूया, पोर्टलँड सिमेंट इज द मोस्ट कॉमनली यूज सिमेंट फॉर कन्स्ट्रक्शन वर्क. कन्स्ट्रक्शनसाठी वापरलं जाणारं महत्त्वाचा सिमेंटचा प्रकार कोणता आहे मित्रांनो, तर तो आहे पोर्टलँड सिमेंट. कोणता आहे पोर्टलँड सिमेंट. कन्स्ट्रक्शनसाठी वापरला जाणारा महत्त्वाचा प्रकार कोणता आहे, पोर्टलँड सिमेंट. आता हे पोर्टलँड सिमेंट कसं तयार होतं पहा. त्याच्यामध्ये काय असतं, 60% लाईम. काय असतं, 60% लाईम म्हणजे त्याला कॅल्शियम ऑक्साईड असं म्हणतात. काय असतं त्याच्यामध्ये, 60% लाईम असतं. मी त्याला हायलाईट केलं आहे पोर्टलँड सिमेंटमध्ये. 25% सिलिका असतं. 25% काय असतं, सिलिका. त्याला सिलिकॉन डायऑक्साईड असं सुद्धा म्हणू शकतो आपण. कशामध्ये, पोर्टलँड सिमेंटमध्ये. आणि 5% ॲल्युमिना असतं. त्यानंतर द रेस्ट इज आयर्न ऑक्साईड अँड जिप्सम. आणि उरलेला भाग काय असतो, आयर्न ऑक्साईड आणि जिप्सम असतं. पुढे आहे कॅल्शियम सल्फेट, की जिप्सम म्हणजेच कॅल्शियम सल्फेट. पोर्टलँड सिमेंट गेट्स इट्स नेम फ्रॉम द स्टोन क्वारिड फ्रॉम
द आईल ऑफ पोर्टलँड इन इंग्लंड. इंग्लंडमधलं एक जे बेट आहे त्या बेटावर असा एक दगड सापडतो, त्यामुळे त्याला पोर्टलँड सिमेंट असं म्हटलं जातं. इंग्लंडमधील जे पोर्टलँड बेटावर असा दगड सापडतो त्याच्यावरून त्याचं नाव पोर्टलँड सिमेंट पडलेलं आहे. इन एन्शियंट टाइम्स द रोमन्स हॅड मेड द सिमेंट ॲज वेल ॲज कॉन्क्रीट. प्राचीन काळामध्ये रोमन लोक होते, त्यांनी सिमेंट त्याचप्रमाणे कॉन्क्रीट सुद्धा तयार केलं होतं. दे यूज टू मेक ॲक्वेस सिमेंट. ॲक्वेस सिमेंट म्हणजे पहा, हा शब्द नवीन असेल तुम्हाला. ॲक्वेस सिमेंट म्हणजे काय मित्रांनो, तर ॲक्वेस सिमेंटला जलीय सिमेंट असं म्हणतात. ॲक्वेस सिमेंट म्हणजे काय, जलीय सिमेंट. त्यांनी ते जलीय सिमेंट कसं तयार केलं होतं ॲक्वेस सिमेंट, बाय मिक्सिंग व्हॉल्कॅनिक ॲश इन मॉइस्टर्ड लाईम. म्हणजे जी ज्वालामुखीची राख आहे ना, ज्वालामुखीची राख, त्याच्यामध्ये भिजवलेला चुना मिक्स केला किंवा भिजवलेल्या चुन्यामध्ये ज्वालामुखीची राख मिक्स केली की त्या सिमेंट तयार होतं. ही त्या काळातली रोमन लोकांची पद्धत होती. आणि हे जे ॲक्वेस सिमेंट आहे ते ड्युरेबल असायचं, टिकाऊ असायचं. अँड विथ द डिक्लाइन ऑफ द रोमन एम्पायर, रोमन साम्राज्य जसं नष्ट झालं, दिस आर्ट ऑफ मेकिंग सिमेंट वॉज ऑल्सो फॉरगॉटन. ही जी कला आहे ती सुद्धा नष्ट झाली. इन 1756, 1756 ब्रिटिश इंजिनियर होते, जॉन स्मिटन नावाचे ब्रिटिश इंजिनियर होते ब्रिटिश काळातले. त्यांनी काय केलं, पुन्हा ॲक्वेस सिमेंट तयार करण्याची पद्धत विकसित केली आणि ती डेव्हलप केली. आता पुढे पाहूया कॉन्क्रीट. सगळ्यात शेवटचा टॉपिक आहे हा या लेसनमधला. कॉन्क्रीट म्हणजे काय मित्रांनो, कॉन्क्रीट इज प्रिपेअर्ड बाय मिक्सिंग सिमेंट. पहा, कॉन्क्रीट तयार करण्यासाठी काय काय मिक्स केलं जातं पहा, लक्षात ठेवा. कॉन्क्रीट कसं तयार केलं जातं, कॉन्क्रीटमध्ये सिमेंट, वॉटर अँड ग्रॅव्हल म्हणजे खडी, पाणी, सिमेंट, वाळू आणि खडी मिक्स करून कॉन्क्रीट तयार केलं जातं. फॉर मेकिंग स्ट्रॉंग अँड लीक प्रूफ स्लॅब, म्हणजे घराचं छत जे आहे ते लीक न होता तयार करायचं असेल तर कॉन्क्रीट वापरायचं. स्ट्रॉंग, मजबूत करायचं असेल तर कॉन्क्रीट वापरावं लागतं. आणि हे कॉन्क्रीट सिमेंट, पाणी, वाळू आणि खडी मिक्स करून तयार केलं जातं. अशा पद्धतीने हे कॉन्क्रीटने जर आपल्या घराचं स्लॅब, छत बनवलेलं असेल तर ते लीक प्रूफ असतं, त्याच्यातून लिकेज होत नाही. आता याच्यात शेवटी आपल्याला 2 क्वेश्चन दिलेले आहेत, ते सुद्धा पाहूया. नावडेज वाय आर द रोड्स मेड ऑफ कॉन्क्रीट. सध्याच्या काळामध्ये रस्ते जे आहेत ते कॉन्क्रीटचे का बनवले जातात, तर मित्रांनो त्याचं काय कारण आहे, त्याच्या मागे काय रिझन आहे पहा, नीट ऐका. दीज डेज देर इज अ व्हेरी हेवी ट्रॅफिक ऑन द रोड. सध्याच्या काळामध्ये रस्त्यावर ट्रॅफिक खूप असतंय, वाहतूक खूप असते, अवजड वाहनं सुद्धा वापरली जातात, चालवली जातात. देअरफॉर देर इज नीड ऑफ स्ट्रॉंग रोड्स. म्हणून त्या ठिकाणी स्ट्रॉंग रोड असण्याची गरज आहे. म्हणून जलद वाहतुकीसाठी मदत होईल. आणि हे जर रस्ते स्ट्रॉंग नसतील, चांगले कॉन्क्रीटचे बनवलेले नसतील, आणि तर वाहतुकीचा खोळंबा होऊ शकतो, तो रस्ता वारंवार खराब होऊ शकतो, तो रस्ता जास्त काळ टिकत नाही. म्हणून सध्या कॉन्क्रीट हे मजबूत असल्यामुळे रोड हे कॉन्क्रीटचे बनवले जातात. पुढे आहे क्वेश्चन नंबर 2. व्हॉट कॉजेस द हार्डनेस ऑफ वॉटर. पाण्याला कठीणपणा कशामुळे येतो पहा. पाण्याला कठीणपणा कशामुळे येतो, इफ द सॉल्ट्स ऑफ कॅल्शियम अँड मॅग्नेशियम, म्हणजे कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार जर पाण्यामध्ये विरघळलेले असतील तर पाण्याला कठीणपणा येतो, हार्डनेस येतो. मग कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे क्षार कोणते, कॅल्शियम बायकार्बोनेट असेल, कॅल्शियम क्लोराईड असेल, कॅल्शियम सल्फेट असेल, किंवा मॅग्नेशियमचे सॉल्ट असतील, मॅग्नेशियम सल्फेट असेल, मॅग्नेशियम बायकार्बोनेट असेल, मॅग्नेशियम क्लोराईड असेल, मॅग्नेशियम सल्फेट असेल, हे जर सॉल्ट पाण्यामध्ये विरघळलेले असतील तर त्या पाण्याला हार्डनेस येतो. अशा पद्धतीने मित्रांनो हा लेसन या ठिकाणी संपलेला आहे. याचा एक्सरसाइज सुद्धा व्हिडिओ पहा तुम्ही. थँक्यू.